सादर करीत आहे एकांकिका नाटक पहावे करून. संकल्पना आणि कथा श्रीनिवास असणारे, नाट्य रूपांतर आणि संवाद राहुल पाडळीकर, दिग्दर्शन आणि संगीत जीवन बेटीगिरी, कलाकार जीवन बेटीगिरी, श्रीनिवास असणारे, राहुल पाडळीकर आणि टीम. नमस्कार मंडळी, ऐकलीत ना? नाही, क्रेडिट्सच्या नावांची यादी ऐकलीत ना? यांनीच लिहिलंय, यांनीच बसवलंय आणि कामं पण यांनीच आपापसात वाटून घेतली आहेत. इतर कुणाला चान्सच दिलेला नाहीये. अर्थात आपल्याला काही हे नवीन नाही म्हणा. असं असो, तर आमच्या नाटकाच्या नावावरनं तुम्हाला समजतच असेल की आमच्या नाटकाचंच नाटक आहे. कसं ते कळेलच हळूहळू. आणि समजा आधेमध्ये कन्फ्यूज झाला तर मी आहे ना, मी येईन की तुम्हाला मदत करायला. पण अर्थात या नाटकात धमालच इतकी आहे की असं नुसतं झब्बा घालून सूत्रधारगिरी करणं मला काही शक्य होणार नव्हतं. त्यामुळे मिरवणुकीची वेळ झाली की जसा अध्यक्षांचा ढोल वादक होतो तसा नाटक सुरू झालं की मी सूत्रधाराचा निरोप दिला. पण जाता जाता दोन महत्वाच्या गोष्टी सांगून जातोय. ह्या नाटकाच्या तालमीच्या दरम्यान मनुष्य प्राणी सोडून इतर कुठल्याही प्राण्याचे हाल झालेले नाहीत. पण काही कलाकारांकडून डान्स आणि ऍक्टिंग करून घेण्याच्या निमित्ताने कोरिओग्राफर आणि डायरेक्टर यांनी त्यांचे फार हालहाल केलेले आहेत. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या नाटकातील घटनांचा किंवा पात्रांचा तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या घटनांशी किंवा लोकांशी काही संबंध वाटलाच तर तो योगायोग आहे असं समजू नका. काय अहो, आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं आपण इन्स्पायर होतोच नाही का? तर थोडक्यात मराठीत ज्याला कॉन्टेक्स्ट सेटिंग म्हणतात ते आधी करून देतो. ही गोष्ट आहे 3 मित्रांची, त्यांच्या 3 बायका, म्हणजे प्रत्येकी एकच, तिघांचे म्हणून अनेक वचन केलं. तर त्या सांप्रत भारतात गेलेल्या आहेत आणि विसामुळे म्हणा, आई वडिलांच्या तब्येतीमुळे, लॉकडाऊनमुळे त्या तिकडेच अडकून पडल्या. तर चला जाऊया या मित्रांच्या घरी. बरोबर, बघूया काय आहे त्यांच्या घरची परिस्थिती. वा आहे का अरे देवा. अरे सम्या, क्या बात है, आज तू एकदम वेळच. एखादा मित्र जर पार्टी देणार असेल ना तर मला त्याला वाट बघत बसवायला अजिबात आवडत नाही. वाह, किती उच्च विचार आहेत आपले. त्यामुळेच आपण बॅचलर असताना दर रविवारी सकाळी सकाळी तू आम्हाला घेऊन मंदिरात जायचा खट प्रसाद खाण्यासाठी. अरे तो प्रसाद म्हणजे देवानी दिलेली पार्टीच आहे ना. आणि सकाळी सकाळी 12 वाजता, बरं का? बरं, लिंडा कुठे आहे रे? गॉड नो यार, थांब फोन लाव. लिंडा, ए लिंडा डार्लिंग, वेर आर यू? मी आणि सम्या इथं तुझी किती किती वाट बघतोय. जरा लवकर ये बरं. बाय, सी यू सून. लिंडा डार्लिंग, लवकर ये बरं. अरे लिंडाच्या बाबतीत या लोकांच्या अपेक्षा का वाढून ठेवतोय? दिसेल झाडे वाढवली, दिसेल. सॉरी 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 सॉरी. अरे PGBTनी दगा दिला रे. त्यापेक्षा मिरवणूक आणली असती ना तर लवकर आलो असतो, माहितीये.
रे आणि तुला सांगितलं सगळं आणलंयस ना? यायला पार्टी देतोय म्हटल्यावर आपणहून सगळं आणून ठेवावा तर ते नाही. त्यात आज शनिवार, त्या इंडिया बाजारचा आठवडी बाजार होतो. तिथेही भली मोठी रांग. आजच्या दिवसात आलो, नशीब समज. हे सम्या हाय. राजे यावे, तुम्ही आजच्या दिवसात आलात, आम्ही धन्य झालो. बाय द वे, मिलिंद उर्फ लेंडा. बर, आता ऑलरेडी उशीर झालाय आणि नंतर मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. तेव्हा आता इतर बोलण्यात वेळ घालवायला नको. मिंटा, चल आपण पार्टीच्या तयारीला लागू. हो हो ठीक आहे, मी आहे. काय करू बायको माझी नाही हो घरी. काय करू बायको माझी गेली माहेरी. काय करू बायको माझी नाही हो घरी. काय करू बायको माझी गेली माहेरी. व्हाईट डायस ब्लॅक झाल्या, ब्लॅक काउंटर व्हाईट. किचन मधला राडा बघून फिलिंग वाईट वाईट. लॉन्ड्री करू की पॅन्ट्री भरू, काम ही किती पडती. पोरांच्या या क्लासेस साठी चक्राही किती घडती. काय करू बायको माझी नाही हो घरी. काय करू बायको माझी गेली माहेरी. बंद झालंय रुटीन सगळं, काहीतरी हॅपनिंग पाहिजे. थोडं शेअरिंग, थोडं केअरिंग, बसून बोललं पाहिजे. एकटा हा जीव रमून गेलाय, हवा हो श्रम परिहार. मित्रांनो या भेटू जरा, मौका न आय बार बार. मजा करू बायको माझी नाही हो घरी. काय करू बायको माझी नाही हो घरी. काय करू बायको माझी गेली माहेरी. सही सही. कसले लोक सांगले. एकाचं गाणं, दुसऱ्याची चाल आणि तिसरेच शब्द. फार टिक्का टॅको करून टाकलाय तुम्ही फक्त मी. अरे ते आपलं जुनी नाटकं, त्या तालमी त्या आठवतच रे, मिस करत होतो. म्हणून हे आपलं काहीतरी आपल्या नौटंकी बाजारलो. तुम्ही जर ते खरंच मिस करत असताना ना, तर मी 2 दिवसापूर्वी मेसेज टाकला होता. तो तुम्ही कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या मेल सारखा जंक फोल्डर मध्ये टाकला नसता. अरे समजा, अरे तुझे मंडळात एवढे व्हॉलेंटियर मित्र आहेत ना, मग तू काही माहिती काढलीस का? अरे हो, आपलं मंडळ आहे ना, ते एक एकांकिका महोत्सव आणतंय. तसा जास्ती वेळ नाही आपल्याकडे, 2-3 महिने आहे. यार मी किती दिवसापासून वाट बघतो यार. एक छान नाटक करायला मिळेल, लीड रोल करायला मिळेल. देशात असताना ना छान ग्रुप असायचे. दरवर्षी काही ना काही भन्नाट कन्सेप्ट असायचे. मग काहीतरी खरंच काहीतरी खोल आशय असलेलं गंभीर असं नाटक करताना, ती प्रोसेस अनुभवताना ती येणारी मजा, अरे ती धुंदी वेगळीच असते. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. मला ना जरा विचार करू दे, मी लगेच लिहायला गेलो.
हा पण एक गोष्ट नक्की हं, आपल्याला टीम लागेल. पण टीम सुद्धा खूप विचारपूर्वक निवडूयात काय कारण ज्या टीमचा मी विचार करतोय ना त्यासाठी आपल्याला अनुभवी आणि कसलेले कलाकार लागतात. ठीक आहे, ठरलं तर मग आता आपण आजची संध्याकाळ सेलिब्रेट करू. हा. मग उद्यापासून कामाला लागू. मग काय होत आहे या. प्रेक्षक हो, हे आमच्या नाटकातलं पुढचं पात्र. याचं नावच इतकं भारदस्त आहे की एका श्वासात घेतलं तर अनुलोम विलोम आणि इतर सगळे प्राणायाम होते. हे आहे प्रद्युम्न दृष्टद्युम्न अग्निहोत्री. हे गोव्याच्या HOAचे प्रेसिडेंट आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर सहनिवासचे अध्यक्ष आहेत. कारण ते अतिशुद्ध मराठीचा वापर करतात. हे बोलायला लागले की निम्मे लोक ते काय बोलले हे न समजल्याने गप्प बसतात आणि निम्मे मराठीच्या न्यूनगंडाने तोंड उघडत नाही. अरे यांच्याविषयी बोलताना मी जरा जड मराठीतच बोलायला लागलो. अर्थात आपण इथे कितीही मराठी जतन केली असली तरी यांच्यासारखं मराठी कोण बोलणार हो. त्यासाठी BMM ला खास वेगळी शाळा उघडावी लागेल. असो, चला रे बाय, बोलू आपण लवकर. हो. एकदा तू घ्यायचा मनावर घे बरं का. हो मी करतो सुरुवात लगेच. चल काय रायकर मित्र वाटते. हो अगदी. हा लिंडा आणि हा सगळ्या. काय मैफल चांगली रंगली होती वाटतं मित्रांची इतक्या उशिरापर्यंत. नुसतीच कोरडी का सामी शप्पे पान. हो, आता बायको माहेर गेली म्हणल्यावर थोडा श्रमपरिहार होणारच ना. बरोबर आहे. पण आता आमचं सोडा, तुम्ही काय करता एवढ्या रात्रीचे? अहो आमच्या जरा तिख्याला तिख्या कोण त्यांचा पुत्रा तिखट. ह्याचं नाव तिखट आहे. हो. आता असं आहे सर, ते त्यांच्या श्वानाचे नाव शुगर ठेवू शकतात तर मी तिखट त्याला बघा दगू आणि दीर्घ शंका होते त्याचे निरसन करण्यासाठी बाहेर पडलो. ठीक आहे, फिरवा तू. अहो तुमचा लिहायचा काय विषय चालू होता ते कशाबद्दल बोलत आवडतं होते? नाटकाबद्दल. अरे वा, मलाही नाटकात काम करायची खूप इच्छा होती. हे तर पूर्ण होणार असं दिसतंय. अहो कलाकार म्हणून नाही पण नाटक म्हटलं की व्यवस्थापकाला लागतो. कोणा समोरच्याचा कितीही राग आला तरी हसून बोलावे लागते. एखाद्याने कामाचे 12 वाजवले असले ना तरी त्याने अहोरात्र अहोरात्र मेहनत घेतल्याबद्दल कौतुक करायला लागते. आता सुजितला विचारा की पण आम्हाला तुमचे ते काय व्यवस्थापक का काय म्हणाल ना, त्याची अजिबात गरज नाहीये. अहो नाही कशी गरजही असतेच. सगळ्यांकडून असं काम करून घेईना वाजवून तुम्ही पाहत राहाल म्हणजे तसा दांडा अनुभव आहे मला. गृहमम अधिवेशनाच्या वेळी मी कितीतरी नाटकांसाठी व्यवस्थापन केले. अहो आणि आपल्या सहनिवासाच्या सभागृहाची किती माझ्याजवळ असते. हो साम्या, मी काय म्हणतो नाहीतरी आपल्याला प्रॅक्टिससाठी हॉल लागणारच आहे. करू काही दिवस सहन या मराठी डिक्शनरीला काय बरोबर. ठीक, बोलतो. प्रद्युम्न, आम्ही घेतो तुम्हाला आमच्या नाटकात. पण एक कृपा करा, तुमच्या त्या तिख्याला तुमच्या मराठीला जरा आवर घाला. हो मराठी आपली मातृभाषा आहे. आपण तिचा वापर नाही करणार तर कोण करणार. प्रत्येक मराठी माणसाला शुद्ध आणि स्वच्छ मराठी बोलता आलीच पाहिजे. हे बरोबर आहे, पण एवढ्या तिख्याचा शंका निरसन झालेलं दिसतंय. अरे हो खरंच की. असो तो विषय पुन्हा कधीतरी आणि नाटकाच्या तालमीसाठी पण भेटूच. चल रे तिकडे. हो चला बांधू आपण पण निघा. चल रे बाय. यांचं घे म्हणावं.
बरं सम्या, मला झालेल्या आयडियाचे मस्त पालन पोषण करून तिला छान खाऊ पिऊ घालून तिचे एका सुंदर स्टोरीमध्ये रूपांतर झालेलं आहे. क्या बात आहे. बायको बाहेर गेल्यावर माणूस तुझा प्रॉडक्टिव्ह होतो नाही. अरे हो ना, नाहीतरी एका दिवसात ह्याच्या स्टोरीच्या किड्याचे फुलपाखरू होणे आजपर्यंत कधी शक्य झालं नाही का? आपण काय ओ बाय द वे, माझं आजच चैतन्यशी बोलणं झालं. ओ, तो येतोय थोड्या वेळात. कोण चैतन्य रे? अरे तो कोऑर्डिनेटर. नाट्यचंद्रचा कॉर्डिनेटर. बर, तर तो येतोय आणि बरं एक काम करतो, मी तुला तो यायच्या आधी स्टोरी सांगतो आणि म्हणजे तुला त्याला सांगतो. अरे पण बरोबर. जरा नको ना. तो नाहीतर आपली स्टोरी थीमच थापायचं झालं. अरे नाही नाही नाही, त्याला महोत्सवासाठी आपली स्टोरी माहिती करून घ्यायची आहे, त्यासाठी येतोय. तर लेटा स्टोरीशी. आता मला एक गोष्ट आठवली. चैतन्य म्हटल्यावर तो गांधीजींच्या माकडाच्या नाटकातलं रे. अरे नाही, शेक्सपियर. अरे आला आला. अरे चैतन्य, ये. हाय सम्या. अरे काय म्हणतो? काय ठीक आहे का? बस मजेत. लिंडा बरोबर आहे. हाय, हॅलो. बस की. अरे बसतो, पण सम्या आज मी जरा घाईत आहे. त्यामुळे नाटकाची संपूर्ण स्टोरी सांगण्यापेक्षा तू असं कर, आज मला फक्त नाटकाची थीम सांग. चालेल, ठीक आहे. थोडक्यात. ठीक आहे, ठीक अरे आहे. बस बस रे. सो आमची कहाणी सुरू होते एका घनदाट जंगलात. काळे ढग, संध्याकाळची वेळ आणि डॅलसचा 4 हायकरचा ग्रुप. हायकिंगला गेलं असताना तो वाट चुकतो आणि काय केलं ना, वाट सापडत नाही. बॅकग्राऊंड मध्ये विजांची गडगडाट, अंधार व्हायला लागतो, किड्यांचा आवाज, प्राण्यांचे आवाज, पण त्यांना काय केलं वाट सापडत नाही. घनदाट झाडीतून त्यांना एक छोटा दिवा दिसतो. हे त्या दिव्याकडे झालं. चालता चालता तिच्या पावलांचे आवाज, रात किड्यांचे आवाज, दूर डोंगरावर एक लांगा ओरडण्याचा आवाज आणि हृदयाचे आवाज. जवळ जाऊन बघतात तर ती एक हवेली असते, एक जुनी हवेली. एक गेट उघडतात, दरवाजापाशी जातात. दरवाजा उघडायचा प्रयत्नच करतात, पण तो दरवाजा उघडून उघडतो आणि बंद होतो. परत उघडतो. घाबरत घाबरत हे चौघे आत जातात. आत जळमटत जळमटत आणि एक वटवाघूर उडत असतं. इकडून दुसरीकडे, उजवीकडून डावीकडे. घाबरत ते चौघे एका कोपऱ्यात जाऊन बसतात. वेळ घालवण्यासाठी गप्पा मारायला लागतात. गप्पा मारता मारता एकाला आयडिया येते. प्लॅन चेक करायची. काय करायची? प्लॅन चेक करायची. काळेच टिके लावतो, मेणबत्ती पेटवतो आणि एका आत्म्याला बोलायचं. इकडं कहाणी में ट्विस्ट. त्या हवेलीत एक आत्मा आधीपासून असतो आणि तोच आत्मा येतो आणि त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याच्या ऐवजी तो एका हायकरच्या मागची असतो. आणि मग तो हायकर जोरात किंचाळतो आणि म्हणतो अप्रूव्ड. ए चैतन्य, अरे जरा हे बघ, कोक घे. सांगतो, हं? सांग. Cool. ठीक आहे सगळं? हा.
अरे बाप रे आम्ही अरे वा काय भयानक काय भन्नाट थीम आहे रे तुमच्या नाटकाची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, आपल्या नाटकाला जास्तीत जास्त लोक आले पाहिजे. कोणी घाबरून भिवून पळून नाही गेलं पाहिजे. तर त्या हिशोबानेच नाटकामध्ये सीन झाला. ते करतो, वाट पाहा तुम्ही. म्हणजे तो व्यवस्थित काळजी घेईल त्याची. ऑडियन्स वोंट बी डिसअपॉइंटेड. डोंट वरी. हा एक्झॅक्टली असंच पाहिजे आपल्याला. सम्या उशीर झाला बघ, आता मला निघावं लागेल. अरे चैतन्य थांब तरी. आमच्या स्टोरीचं एंडिंग जे आहे ना ते इतकं भन्नाट आहे, खरंच तुला सांगू काय, ऐकून जा. अरे आज तक हे सगळं पुढे झालं रे बाबा, मला आधीच उशीर होतोय. चल मी निघतो आता. अरे चैतन्य हे आहे. अरे थांब तरी. अरे ते एंडिंगचं आपण नंतर बघू. चला येतो रे मी. ओ, बाय. अप्रूव्ड. त्रिवार अप्रूव्ड. मस्त. लोकांचे दळणवळण वाढलेलं दिसतंय. याचा अर्थ आपलं नाटक पुढे सरकलेलं आहे. कुठवर आली गाडी? हो, आत्ताशी कुठे स्टोरी लिहून झाली, जाईल आता हळूहळू पुढे. काय आपली स्टोरी तर अफाट आहेच, पण त्याला मस्त बॅकग्राऊंड म्युझिकची जोड मिळाली ना की बघा कसं आपलं नाटक बुवा आवडत बुवा. अरे समय आहे की आपला म्युझिकसाठी. अरे नाही रे, मी डिरेक्शन मध्ये इतका जास्ती बिझी असेल ना की मला म्युझिकसाठी अजिबात वेळ देता येणार नाही. आपल्याला ना एक म्युझिकवाला लागेल. पार्श्वसंगीतकारासाठी काय निकष आहे तो तुमचे? आता निकष म्हणजे काय, त्याला म्युझिक देता यायला हवं आणि हे काम पूर्ण करण्यासाठी आणि आपल्याला देण्यासाठी त्याला भरपूर वेळ हवा. बस. म्हणजे आज इकडं वाजवायला जायचंय, उद्या तिकडं साथ द्यायची आहे, अशा 1000 सुपारी घेणार नको. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नाटक आपण मंडळासाठी करतो, आपल्या कम्युनिटीसाठी करतो, तेव्हा व्हॉलेंटरी काम करणारा हवा. इन शॉर्ट पैसे घेणारा नको. हो, आपल्या सहनिवासात पलीकडच्या गल्लीत पंकज पितळे राहतात. सध्या त्यांच्याजवळ वेळच वेळ आहे आणि पैशाबद्दल म्हणालात ना तर तेच मला थोडे पैसे देणं लागतात. त्याच्या बदल्यात ते नक्की काम करते. मी त्वरित त्यांच्याशी संपर्क करतो. हॅलो पंकज, नाही त्यासाठी नाही मी फोन केला. परासना होपफुली यार, पण लक्षात ठेव आपल्याला म्युझिक अल्टिमेट पाहिजेच. त्यानेच आपलं नाटक एका वेगळ्या नेक्स्ट लेवलला जाणार आहे. हो रे, डिरेक्शन मध्ये मी बिझी असलो तरी ना म्युझिक बद्दल कल्पना आहे की ते कसं असावं. सो बघू. लोरेन्स, अरे हा तुमचा HOF प्रेसिडेंट आपल्यावरती जरा जास्तीच फिदा झाला रे. मराठी माणूस येतो. मी म्हटलं ना तयारच आहेत ते, लगेचच येत आहेत. 2 क्षणात येतीलच. अहो प्रद्युम्न, पण आमच्या या नाटकासाठी तुम्ही तुमच्या पैशावर कशाला पाणी सोडताय? अहो मराठी माणूस आहे मी, शुद्ध मराठीचा आग्रह करतो म्हणून खडूस खवचट अशा चौकटीत मला बसवू नका. मराठी माणूस नाटकासाठी काय वाटेल ते करू शकतो, एवढीशी मदत नाही करणार का मी? क्या बात आहे. अहो, तो बोलायचा भाग झाला, पण तुम्ही त्याला घ्याच या नाटकासाठी, कारण त्याशिवाय माझे पैसे वळते करून घेण्याचा दुसरा कुठचाही उपाय लागू पडत नाहीये. ये अंदर की बात है. माझं नाव पप्पी, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मला सर्व पप्पीच म्हणतात. तुम्ही पण म्हणू शकता. बोला, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? म्युझिक वाल्याचंच म्युझिक खराब आहे, काय करू? नाटकामध्ये फक्त काही करायला तयार आहे. हॅलो प्रद्युम्न, हॅलो. माझं नाव पप्पी, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मला सर्व
सर्व पप्पीच म्हणतात. तुम्ही पण म्हणू शकता. बोला, काय करू शकतो मी तुमच्यासाठी? आम्ही एक नाटक बसवतो. हां, हॉरर थीम आहे. ओके. त्या नाटकासाठी तुमचं जर म्युझिक मिळालं असेल तर वाय नॉट, वाय नॉट. मी कुठल्याही प्रकारचं म्युझिक देऊ शकतो. थीम कुठली असो, आपलं म्युझिक एकदम रेडी असतं बघा. वा, ऐकवा बघूया. ऐका. करून हृदयद्रावक, विनोदी, हलकं फुलकं, रोमॅन्टिक, थरारक. थीम कुठली असो, म्युझिक एकदम रेडी. हो, पण तुम्हाला संगीत वगैरे देण्याचा काही अनुभव? अनुभव ऐका. कधी वर कधी खाली प्रेम याचा नाही, उसळून येई कधी कोसळून जाई, भरवसा बाजाराचा काय माय बापा, श्रेयस हो माझ्या आज हा भाव सांगला. म्युझिक एकदम रेडी असतं आपलं बघा. हे गाणं ही ट्यून कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते रे. ते नटरंग मधलं खेळ मांडला. अरे अजय तुमचं रे. ऍक्च्युली तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड नाही माहिती. तर झालं असं, काही वर्षापूर्वी अजय अतुल आले होते डॅलसला प्रोग्रामसाठी. आमच्याच घरी उतरले होते, एकाच इंडस्ट्रीतले ना आम्ही. तर असंच तेव्हा मी आपल्या सकाळी उठून म्युझिक वाजवत बसलो होतो. हे गाणं ते मागेच लागले, आम्हाला पूर्ण गाणं ऐकून दाखवा. आणि जेव्हा पूर्ण गाणं ऐकवलं, त्यांनी गरज घातली की आम्हाला हे गाणं आमच्या पिक्चरमध्ये वापरू द्या. म्हणजे अजय अतुल तुमच्याकडनं गाणं घेऊन त्या पिक्चर मध्ये वापरलं. मग काय, वा, मग मी विचार केला, आपण नाही तर आपली ट्यूनच चाललेली आहे इंडस्ट्रीला, हे नसे थोडके. अरे कसला फेकू माणूस आहे. कधी मला हात मिळाला होता. अरे जाऊ दे रे. कुठे आपल्याकडे जास्त वेळ आता नवीन नवीन लोक शोधत बसायला. पदरी पडलं आणि पवित्र झालं. मला म्हटलं बाई, बेस्ट आहे, जे काय ते बेस्ट आहे. हा तुम्ही म्युझिकची चिंता नका करू, पण माझी एक अट आहे. कोणती अट? ही माझी मुलगी विद्या, हिला तुम्ही तुमच्या नाटकात काम दिलं पाहिजे. ही जर का नाटकात असेल तरच मी नाटकाला म्युझिक देणार. हे बघ पंकज, तू मला पैसे द्यायला लागतो. हो, ते देणं माफ करण्याच्या बदल्यात तू हे नाटक करायचं कबूल केलंस. मग आता हे काय नवीन? अहो, अशी कलाकाराच्या कलेची किंमत कोणी पैशात करू शकत नाही. हा, ती जर का त्यांनी स्वतः केली तर ती गोष्ट वेगळी. ते त्याचं आर्टिस्टिक व्हॅल्युएशन झालं. तर सांगायचा मुद्दा काय, ही नाटकात नसेल तर मी म्युझिक देणार नाही. अडूनच बसलाय कसं. नाहीतरी ना, आपल्या नाटकात एका मुलीच्या कॅरेक्टरची गरज आहे. बरोबर. जर ही मुलगी ते काम करणार असेल तर आपला एक प्रश्न सुटतो ना. आवाज ते बघ, येतो का आता? हॅलो 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 हॅलो. ओके, एक काम करू. हे बघ, नाहीतरी आपल्या नाटकात एका मुलीच्या कॅरेक्टरची गरज आहे. बरोबर. जर मी ते करणार असेल तर आपला एक प्रश्न सुटतो ना. पॉइंट पॉइंट पॉइंट. पण का हो पप्पी, तुमची मुलगी मराठी बोलते का? बोलते म्हणजे काय, फाड फाड बोलते. तिला मराठी बोलायची इतकी आवड आहे की ही शुक्रवारी संध्याकाळी अरविंदच्या मराठी शाळेत आणि वीकेंडला प्लेनोच्या मराठी शाळेत जाते शिकायला. आता तर तिथले लोकच तिथले शिक्षकच म्हणायला लागले ही नाही आली तरी चालेल. विद्या, तू कधी मराठी नाटकात काम वगैरे केलंयस? हो, मी ऑलवेजच काम असते. कसं काम नाही का? म्हणजे तुला काही स्टेज एक्सपिरियन्स वगैरे आहे का? Oh, like that. Oh yeah, actually, मी 2 days ago मराठी public speaking contest मध्ये participate केलेली.
सीन कुणाला घाण दे ना विचारतेस काय बोलू नको की Hello everybody. माझं नाव विद्या आहे. आणि, आज मला माझ्या मदर टंगमधून स्पीच देताना खूप हॅपी फील होत आहे. आणि इथे माझं स्पीच ऐकण्याच्यासाठी गॅदर झालेल्या माझ्या ऑल फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्सना मी खूप थँक्यू देते. याला मराठी म्हणजे सोनपापडीला पंचपक्वान्न म्हणण्यासाठी काय होणार आपल्या मराठीचे देव का तुम्ही अजिबात वरी करू नका अंकल. मी genuinely अजून एक चौकार. बरं ठीक आहे आपण एक काम करूया तुम्हाला कळवतो मी प्रॅक्टिसेस सुरू झाल्यावर Okay. तेव्हा आपण कम्युनिकेट करू ठीक आहे मग आम्ही निघतो आता ओके ओके बाय अंकल्स. चला मी निघतो. नाटकासाठी मला सूची आणि कोष्टक बनवायचं आहे. व्यवस्थापक ही काही सोपी जबाबदारी नाहीये. निघतो. अरे निंदा ही सूची कोण एक रेफरन्स सांगतो प्लीज 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 दादा म्हणजे अच्छा बाय वे आपल्या नाटकाचं ना कास्ट फायनलाइज करणे सर्वात महत्वाचे आहे अरे आणि आपल्या नाटकाची भूताचं कॅरेक्टर जे आहे ना त्यासाठी मात्र एक सिरियस नाटककार हवा प्रॉपर नाटकवाला हवा आहे ना माझ्या योगाच्या ग्रुपमध्ये काय सांगतो हो लगेच फोन लावतो का कोण अरे परीक्षित देशपांडे रे. ओ तो परीक्षित देशपांडे अरे तो माहितीये मला चांगलं काम करतो तो हाच आपल्याला मिळाला ना सम्या तर मजा येईल ना बरं तुम्ही फोन करा त्याला मला जरा एक दोन कामं उरकायची आहेत हा भेटू आपण परवा भेटूया चल जोऱ्या स्पीकरवर लावून स्पीकरवर असला ठीक हॅलो परीक्षित देशपांडे बोलताय का? हो बोलतोय बोल रॉन. ऍक्च्युली तू नाटकात काम करतोस असं कळलं म्हणून फोन केला होता. आम्ही एक नाटक बसवतो. आमचं नाटक हॉरर थीम आहे. इनफॅक्ट ही एका भूताची गोष्ट आहे आणि या नाटकातलं भूताचं सेंट्रल कॅरेक्टर तू करावंस अशी आमची इच्छा आहे. चालेल ठीक आहे तुम्हाला स्क्रिप्ट पाठवून दे 1-2 दिवसात मी तुला कळवतो. ऍक्च्युली आम्ही परवा संध्याकाळी रिडिंग ठेवलंय त्यावेळी जर तू आलास तर आपली भेटही होईल आणि समोरासमोर बोलणं होईल. असं स्क्रिप्ट न वाचता मी खरं तर कधी करत नाही बट दॅट्स ओके. ठीक आहे तुम्ही भेटताय तर आय कॅन कम वी कॅन रिव्ह्यू इट. Okay. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट करतो मला कुठलाही थिल्लरपणा अजिबात जमत नाही. ठीक आहे नो प्रॉब्लेम आपण भेटू परवा ये मग. ठीक आहे भेटू बाय. तर मंडळी अशा पद्धतीने आपल्या मित्रांची नाटकासाठीची जमवाजमव सुरू झालेली आहे. ते म्हणतात ना लोक जुटते गए और कारवा बनता गया. इथे मात्र लोक घुसते गए और कारवा बनता गया असं चाललंय. अर्थात हा कारवा आहे का नुसताच उंटांचा तांडा आहे ते कळेलच आपल्याला लवकर. अहो लवकर म्हणजे काय आता नाटकाचं पहिलं वाचन आलंय ते आहे आज रोऱ्याच्या घरी. सगळी जत्रा जमली तिथे. तेव्हा चला जाऊया रोऱ्याच्या घरी आणि बघूया कसं होतंय नाटकाचं पहिलं वाचन. चल रे ये परीक्षित ये. ओळख करतोय सगळ्याची. हॅलो परीक्षित आपली आधी कधी प्रत्यक्ष भेट झालेली नाही फोनवरच बोलणं झालं होतं. नाईस मीटिंग यू ऑल. नाईस मीटिंग. ये बसून घे. सगळ्यांसाठी स्क्रिप्ट आणल्यात ना मला माझी एक कॉपी लागेल. ठीक आहे. ती खाली आहे. सगळे आलेत का? आणि नाटक पूर्ण लिहून झालंय ना? हो 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 नाटक पूर्ण लिहून तयार आहे. त्याच्यात ना तुमचं भूताचं सेंट्रल कॅरेक्टर आहे. अर्थात हे काही असं भीतीदायक किंवा भयावह भूत नाहीये. इनफॅक्ट
त्याची पण स्वतःची एक स्टोरी आहे. ठीक आहे, जसजशी स्टोरी पुढे जाईल तसं तसं तुम्हाला कॅरेक्टर एक्सप्लेन कर. ठीक आहे तुझ्याकडे. ओके. You are not expecting, right? कोण आलं? चांगलं वाचन चाललं होतं. हाय रोहन तूच का आणि आपण कोण? अरे ओळखलं नाहीस मला 17 वर्ष होतं मी डालस मध्ये कुणाला विचारा सुलू आणि संदीप माने. अरे प्रद्युम्न तू पण आहेस वाटतं इथे. होय मग, पण तू कसं काय येणे केले तिकडे? अरे तुम्ही लोक नाटक बसवताय असं कळलं मला. तुम्हाला कसं आणि कुठून कळलं? डॅलस मध्ये होणारी गोष्ट आम्हाला कळणार नाही असं शक्यच नाही. तुम्ही नाटक बसवताय असं कळलं मला, संदीपला आणि ऑब्विसली मला. तुमने किया चुपके से गाना सुलू को समझा झटके से. अरे मम्मी तू पण हेच वाटतं या नाटकात. मी तेच म्हटलं संदीपला, यांनी की नाही असं छान ऑल इन्क्लुसिव्हनेस ठेवून नाटक बसवायला हवं. हो, एक मिनिट. हे ना असं ऑल इन्क्लुसिव्हनेस वगैरे ठेवून नाटक बसवायचा आमचा अजिबात विचार नाही. अरे ऐक जरा असं बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे मला आणि ओव्हरऑल इथल्या लोकांच्या आवडीनिवडीचा आहे. काय प्रद्युम्न? हो, पूर्वी खूप नाटकं केली आहेत तुम्ही. आ? म्हणजे खूप नाटकं छान केलंय, पण गेल्या वेळी दिसली नसती जास्त. अरे तेच ना, म्हटलं जर नवीन लोकांना चान्स द्यावा, सारखं काय आपणच पुढे पुढे करायचं. एक्झॅक्टली आम्ही हेच सांगतोय ना, मग आता द्या ना मला चान्स. यावेळेस की नाही मी ठरवलंय या एकांकिके महोत्सवातून आपण आपला कमबॅक करायचा आणि त्यासाठी की नाही मी तुमच्याच नाटकाची निवड केली. काय तुम्ही आमच्या नाटकाची निवड केली आहे? आम्हाला वाटलं आमच्या नाटकासाठी आम्हीच निवडतोय कलाकार. अहो तुम्ही असं कसं ठरवू शकता? या नाटकाचे लेखक दिग्दर्शक यांना काय मत आहे की नाही? अहो डॅलस मध्ये होतो आपण, इथले सगळे निर्णय एक मतानी जरी नाही तरी किमान बहुमतानी करतो आपण. काय मंडळी? आणि हे बघा सुरू, नाहीतरी आमच्या नाटकात आणखीन एका फिमेल कॅरेक्टरची गरज नाहीये. आणि आमच्या कथेचीही अशी गरज नाहीये. अरे ऐक जरासं, उद्या वेळ आहे का तुला? रविवार सुट्टीच असेल ना? हो, कशासाठी? हा मग तू उद्या आमच्याकडे ये. बरं. आपण ती तुमची नाटकाची स्क्रिप्ट रिव्ह्यू करू. काय? ह्याच्यात एक स्त्री पात्र ऍड करू. काय? सोपं असतं ना ते, काळजीच करू नको. पूर्वी खूप नाटकांमध्ये कामं केली आहेत मी आणि असे बदल सुद्धा. अरे, काय स्क्रिप्ट मध्ये चेंज? अजून एक नीट पहिलं रीडिंग जर झालेलं नाही स्क्रिप्टचं आणि स्क्रिप्ट मध्ये चेंज. हे पा सुरू, मी ना खूप विचारपूर्वक हे नाटक लिहिलंय. त्यात असा एकदम चेंज करायचा म्हणजे म्हणजे तुम्ही लोक मला नाही म्हणताय का? बघा हा, विचार करा. हॅलो सतीश, अरे बाबा सांभाळून नाही मग तिला, फार मोठं प्रस्ताव आहे डॅलस मधलं. मुलगाचा नारळ फोडायला जायचो आणि तोच नारळ हातात घेऊन परत पाठवला असं व्हायचं. पण तरी स्क्रिप्ट चेंज म्हणजे काय चेष्टा आहे का? ठीक, आपण एक विचार करू. आपण सध्या तरी तिला हो म्हणू. ते 4 ट्रेकर्स असतात, त्यातलं एक कॅरेक्टर हिला देऊन टाकू ना, आणि पहिल्याच सीन मध्ये ते कॅरेक्टर हुतात्मा करून टाकू. ठीक आहे, मी बोलतो तुझ्याशी. एक व्यवस्थापक या नाटकात. अगं सुलू, हा आपण नंतर बोलूया. आम्ही नाही कसं म्हणू तुला? तुझ्यासारखी गुणी आणि अनुभवी कलाकार आणि डान्सर सुद्धा. हर हुन्नरी नृत्यांगना जर आम्हाला आमच्या नाटकाला मिळत असेल तर त्यांचे भाग्यच नाही का? मी बोलतो मिलिंद आणि समीरशी, पण तू या नाटकात नक्की. तर मंडळी,
आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेलंच आहे की मीच लिंडाचा रोल करतोय. मग ते सूत्रधारासाठी धब्बा घालून यायची धावपळ कशाला? डायरेक्ट तुमच्या समोर आहे. तर लोक घुसते गए और कारवा बनता गयामध्ये अजून एकीची घुसखोरी. पण आता जास्त भर नको. आपण 40-45 मिनिटाच्या नाटकात किती पात्रांची खोगीरभरती करणार? प्रत्येकाला लॅपल तर मिळायला हवेत ना. तर सूत्रधाराचं काम काय? नाटकात सुसूत्रता आणणं आणि लेखक दिग्दर्शक यांना जे सांगायचं आहे ते आम्हा कलाकारांच्या ऍक्टिंग मधून नाही कळलं तर तुमच्यापर्यंत पोहोचवणं. पण तसं बरं काम करतात नाही का सगळे? असं तर आता सगळी पात्र ठरली आहेत, नाटकाची स्टोरी पूर्ण झाली आहे, कोण काय काम करणार त्याच्यात हे सगळं ठरलेलं आहे. तेव्हा आता थोडं फास्ट फॉरवर्ड करू आणि डायरेक्ट नाटकाच्या तालमींना सुरुवात करू. आले का सगळे? येतोय. वेळेवर येतील तर शपथ तालमींना. तालमी म्हटलं की झालाच उशीर. अरे कीबोर्ड लावा लागतं मला. असं दरवेळी नाही सांगत. चला आता सगळ्यांनी आता आपण पुढच्या सीनची प्रॅक्टिस करू. हा, तर हे सीन जे आहे ना हे खूप महत्वाचं सीन आहे आपल्या नाटकाचं आणि त्याच्या कथेचं. हे हायेस्ट पॉइंट आहे, हायेस्ट पॉइंट. ओके रीटा, तू मला सगळ्यांना सीन सांगशील काय? हा थोडक्यात सांगतो, तुम्ही वाचलंच आहे सगळं. सो हे 4 ट्रेकर्स असतात ना, तर ते 4 ट्रेकर्स तिथे घरात जातात आणि त्या घरात जाऊन ते बसतात आणि पाहतात तर त्यांना त्यांच्याशिवाय कोणी दिसत नाही. पण भूत म्हणजे परीक्षित तो तिथेच असतो पण यांना दिसत नाही. मग ते प्लॅनचेक करतात तेव्हा ते भूत सुरूच्या अंगात शिरतं. हा आणि मग ते सुरू मार्फत स्वतः बोलायला लागतं. ओके असा सीन. परफेक्ट. डायलॉग्स आहेत पाठ? येस करायचा सीन? ओके. चेस अरेंज करा. टेबल लावा. अरे एक मिनिट. या सीन मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक किती महत्वाचं आहे माहिती का तुम्हाला? आणि तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे जागाच नाही ठेवली काही. मी काय डायलॉगच्या मागे टाकू का? ते तिथे म्युझिकवाले किती बोंब मारतील माहिती का तुम्हाला? हो पप्पीदा, असं चिडू नका. साऊंड कर चांगला. असं ओरडून चिडून बोलणं चांगलं साऊंड नाही करत. आणि पक्कीला आधी सीन तरी बसूया, मग त्यानंतर म्युझिकचं बघूया. तर सीनची प्रॅक्टिस होत असताना तुम्ही बघा तुम्हाला काय दिसतंय का? ठीक आहे? ठीक आहे. ओके. तुम्ही सगळे रेडी? येस. स्टार्ट. ये तुझी स्मार्ट बरे आहे पण तुझी दार होतं म्हणून आपल्याला आत तरी येता आलं. हो आता आजची रात्र इथेच घालवू आणि उद्या सकाळी रस्ता सुरू. हा आपण इथे होल नाईट स्पेंड करणार तर मला खूप भीती वाटणार. अगं बाळ, हे मराठी नाटक आहे. आपण पूर्ण रात्र इकडे घालवणार असं म्हण. ओके, आपण पूर्ण रात्र इथे घालवणार तर मला खूप भीती वाटणार. आणि अशा भयान ठिकाणी मला तर अजिबात झोप लागणार नाही. ही रात्र लवकर संपणार पण नाही. कसा काय घालवायचं आपण? आयडिया, आपण प्लॅनचेट करूया. मस्त माहोल पण आहे. जंगलातलं सुनसान घर, आजूबाजूला कोणी नाही. मजा येईल प्लॅनचेट करायला. एकदम हॉरर फिल्म स्टाईल. एक मिनिट, भयानशात म्हणजे काय असतं? अगं भूत आलं का काय? प्लॅनचेट म्हणजे ज्याला तुम्ही ते विजा म्हणता ना ते. ओ नको नको, मला नाही प्ले करायचा असा गेम. अगं काही होत नाही, मजा येते. तुला येतं का रे प्लॅनचेट? हो एकदम सोपं आहे. मेणबत्ती पेटवायची आणि तुम्हाला हव्या त्या आत्म्याला बोलवायचं. आत्मा नको रे बाबा. अगं काही होत नाही. लिंडा, हो अरे नाटक तू लिहिलंयस ना, पण डायलॉग्स का विसरतोयस? सॉरी. अगं काही होत नाही. आलाच समजा एखादा आत्मा तर असा मस्त सेल्फी काढायचा त्याच्याबरोबर आणि द्यायचा टाकून फेसबुकला, फिलिंग थ्रिल्ड अँड चिल्ड विथ आत्मा म्हणून.
ठीक आहे, तुला नाही कळायचं ना, तुम्ही नुसती गंमत बघा. चल रे, आपण करू काय. मी मेणबत्ती पेटवतो. एंट्री घे. मी एंट्री डावीकडून घेऊ की उजवीकडून सर? अरे कुठूनही घे, चालेल. सर मी असं आहे. हे काय म्युझिक आहे? भूत आहे मी, डाग नाही. हे काय music? अरे कसल्या effective म्हणजे तुझ्या इंटरव्ह्यूला आली प्रेक्षकाकडून नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या. इतकं ठीक आहे, बाकीच्या प्रेक्षकांकडून 2-4 किलो शिव्या पण येतील. पप्पीदा हे म्युझिक कर. आम्हाला ना एक हॉरर थीम पाहिजे. हॉरर थीम ऐकून दाखवा. ओके, एक मिनिट. ठीक आहे. चालेल, आता तरी रांगताय पण चालेल. ठीक आहे, तुम्ही सगळे रेडी? हो. परीक्षित डायलॉग घे. हा 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 पोरांनो, तुम्हाला काय वाटलं इथे तुमच्याशिवाय कोणीच नाही? माझं घर आहे. गेले 20 वर्ष झाले मी या घरात राहतोय. 10 वर्ष जिवंतपणी आणि 10 वर्ष भूत म्हणून. आणि मी इथे असताना तुम्ही माझ्या देखत दुसऱ्या कुठल्या तरी आत्म्याला बोलवणार. आणि मी काय काय पुढे काय? अहो प्राउंटिंग करताना तेच तर विचारतोय. अरे हो, मी काय नुसता गंमत पाहत असणार? मी काय नुसती गंमत पाहत बसणार? भूताची मजा पाहिजे आहे ना तुम्हाला? दाखवतोच या भूताची मजा. हा, हे चांगलं झाड दिसतंय, याच्यात शिरतो मी. तुम्ही स्क्रिप्टच्या बाहेर का जाताय? तुझ्या भूत शिलांचा तुझा खूप मोठा मोनोलॉग आहे. डान्स तर नाहीच नाही आणि तुझ्या भूत शिवाय देवी नाही. लवराटी मोनोलॉग नाहीच नाही. अरे अरे ऐक तर असं. हे गाणं इथे परफेक्ट जातं. ही परफेक्ट स्क्रिप्टला लागून आहे. आणि कथेची तशी गरजच आहे. आणि मी एक डान्सर असताना प्रेक्षकांना माझा डान्स बघायची उत्सुकता असणारच ना. You dance really well. Can I dance for you? Oh, yeah, sure. सध्या ना म्हणजे ट्यूसडे आणि थर्सडे बॅच मध्ये जात आहे. डान्स एकदम इथे सूट होतोय. मस्त मजा येईल. हो, या नाटकामध्ये डान्स गाणं याला अजिबात जागा नाही. काही फिट बसत नाही. तुम्हाला मी पहिलेच नीट व्यवस्थित निक्षून सांगितलं होतं. असला थिल्लरपणा मला अजिबात खबर नाही. तुला थोडा चान्स मिळाला तर तू सेंटर स्टेजवर जाऊन डान्सच चालू केलास. अरे त्याशिवाय नाटक कसं होणार? नाटकात तर डान्स हवाच ना. आणि डान्स म्हणजे काय चिल्लरपणा असतो का रे? आता झिंगाट कुठेही टाकलं की आपण सगळे नाचतोच ना. काय वेळ बघतो का? मी एक सुवर्ण मध्ये सुचवू का? सुरूला नृत्यच करायचे आहे ना, ते तिला दुसऱ्या कुठल्या तरी प्रसंगामध्ये दाखवू दे. काय छे मला काही पटत नाही. लिंडा, सम्या, नीट विचार कर. मी काही भूत म्हणून या सुलूमध्ये शिरणार नाही. माझ्या शिरण्याची किती प्रॅक्टिस केली मी आरशासमोर उभं. पण मग संगीत सुद्धा घाबरला. असंही घाबरत असणार तुला. त्याच्यासाठी भूत अंगात शिरला असायची प्रॅक्टिस करायची गरज नाही तुला. मला हे काही पटत नाही. एक मिनिट. मी सांगू का? आपण ना एक काम करूया. हे भूत जे आहे ना ते सुलूत शिरलंय असं दाखवायच्या ऐवजी विद्यात शिरलंय असं दाखवूया ना. अरे भूत शिलांचा खूप मोठा मोनोलॉग आहे ना. अगं फार कशील ना तू हे. आणि तुला मराठीत काही प्रॉब्लेम आला तर हे प्रद्युम्न आहेच तुला मदत करायला. का प्रद्युम्न करायला नाही का मदत? मी मग कोऑर्डिनेटर ना तुम्ही. मी हा मराठी शिकू? अरे माझं मराठी विसरेल मी.
जीत जाएंगे हम जीत परत गाणं? जाएंगे हम तू अगर संग है तुमचे ते गाणे आवरा त्यापेक्षा हिला मराठी शिकवणे सोपे. ठीक आहे प्रश्न ठरलं तर मग भूत विद्याच्या संघात सेवा आणि परीक्षित हे चालतं ना. अच्छा. ठीक आहे आधीच भूत असलेल्या माणसं शोधण्यापेक्षा बरं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक काम करू परत एकदा प्रॅक्टिस घेऊ पण यावेळेला डायरेक्टली विद्या धावून शिकल्यापासूनच घेऊ हा ओके ओके तुम्ही सगळे रेडी हो रे ओके परीक्षेत एंट्री घे त्याच कुटुंबी सगळी अरे तू कुठूनही घे तुझी येणे आणि विद्या चिडणे गरजेचं आहे स्टार्ट हा 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 पुराणो तुम्हाला काय वाटलं ह्या ठिकाणी तुमच्याखेरीज कुणीच नाही माझं घर आहे हे गेले 20 वर्ष झाले मी ह्याच घरात राहतोय 10 वर्ष जिवंतपणी 10 वर्ष भूत म्हणून आणि माझ्या देखत तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी आत्म्याला बोलवणार मी काय मजा पाहत बसणार दाखवतोच तुम्हाला बुधाची गंमत हा हे चांगलं झाड दिसतंय त्यातच शिकतो मी हा विद्या आता तुझा मोनोलॉग आहे बरं का या प्रद्युम्न आजचा दिवस तुम्ही जरा प्रॉम्प्ट करता का तिला पहिलाच दिवस आहे. ठीक आहे विद्या माझ्या मागोमाग धन्यवाद मित्रांनो मला इथे बोलावल्याबद्दल. धन्यवाद मित्रांनो मला इथे बोलावल्याबद्दल. खूप वर्षांपासूनची अपूर्ण इच्छा आज पूर्ण होत आहे. खूप वर्षांपासूनची अपवाद पूर्ण अपूर्ण बस बस राहिलेली पुरे आता पण वेळ थांबूया विद्या तुला या मोनोलॉगची खूप जास्ती प्रॅक्टिस करावी लागेल कारण हा मोनोलॉग आपल्या नाटकाचा टर्निंग पॉइंट आहे Yeah. ओके ठीक आहे प्रद्युम्न तुम्ही विद्याकडे योग्य उच्चारांसह हा भाग नीट बसवून घ्या आणि मगच आपण पुढची प्रॅक्टिस करू. ठीक आहे मी लगेचच प्रयत्न चालू करतो. पंकजी माझ्या मदतीला येतील. चल विद्या चला मोठ्या उत्साहाने या तिघा मित्रांनी मिळून बसवायला घेतलेल्या नाटकाची प्रकृती सध्या मात्र त्यात असलेल्या पात्रांच्या स्वभावामुळे आणि पर्सनल अजेंड्यामुळे चिंताजनक झाली. त्यांच्या प्रॅक्टिसेस सुरू राहिल्या पण परीक्षित आणि सुलू मधले वाद मात्र हळूहळू वाढतच राहिले. विद्या काही केल्या तिचा मोनोलॉग अजून एकदाही व्यवस्थितपणे बोलू शकलेली नाही. म्हणजे तिने प्रयत्न केला नाही असं नाही, ती तिच्या बाजूने खूप मनापासून प्रयत्न करते पण नाही जमते तिला. ती तरी काय करणार. रोया, लिंडा आणि नाटकाचा दिग्दर्शक सम्या यांचे चेहरे मात्र दिवसेंदिवस अधिक चिंताक्रांत बनले आणि शेवटी तो दिवस उजाडला. आज नाटकाचा प्रयोग. बस एक आजचा दिवस नीट पार पडला की गंगेत घोडं झालं. आज आपण प्रेक्षक म्हणून थेट ऑडिटोरियम मध्ये जाऊन बसूया का. पण त्याआधी जरा ग्रीन रूम मध्ये डोकावू. काहीतरी निराळेच आवाज येत आहेत तिकडून. परीक्षित जरा बाजूला सरक रे. मला माझ्या डान्ससाठी नीट मेकअप करू दे. मुळात या नाटकात डान्स वगैरे असल्या गोष्टीचा भरणा करण्याची काही गरजच नव्हती. त्यात घेतलंच आहे तर तुला असं वाटतं की तेच मेन अट्रॅक्शन आहे नाटकाचं. हे बघ तू इथे माझ्याशी वाद घालू नकोस. तुला काय बोलायचंय ते समीर आणि रोहनशी बोल. त्यांच्याशी बोलणारच आहे पण त्यांना आता वेळ असायला पाहिजे ना. 4 वेळा हाका मारला मी समीरला, त्याचं लक्षच नाहीये. हा विद्या झाली का रिहर्सल. आधी रिहर्सल करून मग लगेच आवडायला घे. काय नाटक आहे का सर्कस. इकडे डान्स आणि मेकअप शिवाय ही बोलत नाही. तिकडे ती विद्या मोठमोठ्याने तिच्या मोनोलॉगची प्रॅक्टिस करते. मला भूताचा मेकअप करायचा आहे पण हा असा मोकळा सोडते तर ना. समीर समीर इतकं दुर्लक्ष माझ्यासारख्या कलाकाराकडे. मी नाटकात नसलो तर यांना काहीतरी फरक पडतो
सम्या चल आपलं नाटक सुरू होते आणि लिंडा चल आपली एंट्री अरे ग्रीन रूम मध्ये कसले आवाज येत होते रे? अरे परीक्षित रे तो वैतागलाय ना त्याला अजून मेकअपला वेळ मिळाला नाही. म्हणून त्याचं आणि सुरूचं काहीतरी भांडण कर चल लिंडा चल आपण ठेवूया चल ये चल चल आम्ही आलो बघू काय यू रेडी Yeah, Uncle, I know you're not satisfied with my performance, पण माझे efforts genuine आहेत आणि माझ्याकडनं मी पूर्ण प्रयत्न करेन. आय नो बेटा तू खूप प्रयत्न करतोस यू आर गिव्हिंग युअर 100%. डोंट वरी. की थिंग इज तू तुझा डायलॉग व्यवस्थित म्हण. मराठीत म्हणू शकली नाही तरी चालेल. यू कॅन ब्रेक इन टू इंग्लिश पण डायलॉग व्यवस्थित म्हण. ओके सीन आहे ना आता तुझा. ओके तू रेडी हो मी इथे समीरसोबत थांबतो. ओके अरे समीर तो परीक्षित आता ग्रीन रूम मध्येच होता तो. हो ना, पण तो गाडीची किल्ली घेऊन तरा बाहेर पडताना मला दिसला. मी त्याला हटकले तर तो राघवाने काही न बोलताच निघून गेला. जरा संपर्क करा ना त्याला. काय सांगतोस? Hello, you have reached voicemail of Parikshit Deshpande. Hello, you have reached voicemail of. अरे उचलत नाही फोन तो. काय करायचं? अरे नाटक चालू झालं. शे केवढा मोठा प्रॉब्लेम झाला यार. किती सिरियसली प्रयत्न केले होते. खूप कष्ट घेतले होते या नाटकासाठी. सगळ्यांचे टँट्रम सांभाळत कुठे कुठे पडतं घेत केवळ हे नाटक चांगलं उभं राहावं ह्याचा प्रयत्न केला ना आम्ही. आणि जर एक असा सेंट्रल कॅरेक्टरच नाटकात नसेल तर काय होणार ते नाटक. छे काही अर्थ नाही राहिला. सांगू का मी लिंडावर राहायला नको करायला हे नाटक. अजूनही जास्ती फजिती नको. Parikshit, how could you do this to us? Arey, sorry yaar. I know, honestly, I overreacted. I'm really sorry. You better be. You better be. मी आलोच बघ. I am just turning around. मी पोहोचेनच बघ वेळेमध्ये ऑडिटोरियम मध्ये. अरे परीक्षित नाटक चालू झालंय. नाटक ऑलरेडी चालू झालंय. तुला यायचं असेल तर तू डायरेक्टली विंगेट ये आणि तुझ्या कॅरेक्टरची एंट्रीची वाट बघ. ओके या आलोच मी. थँक गॉड. येतोय तो. बेटर सेन्स ऑफ प्रिव्हेड. आपण लँचेट करूया का हो चल मी मेणबत्ती भेटव. नको रे असा भीतीदायक खेळ. काही होत नाही ग. काही होत नाही. भीतीदायक आहे. हा हा हा. पोरांनो, माझं घर आहे. भूताची मजा पाहिजे आहे ना तुम्हाला? दाखवतोच तुम्हाला या भूताची गंमत. हे चांगलं झाड दिसतंय. त्यातच शिरतो मी. धन्यवाद मित्रांनो. मला इथे बोलावल्याबद्दल खूप
वर्षांपासून अपूर्ण राहिलेली माझी इच्छा आज पूर्ण होते. गेली कित्येक वर्ष मला माझ्या मनातली तुम्हा लोकांपर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला सांगतो, मी एक हौशी कलाकारच होतोय आणि इथेच मित्रमंडळींच्या साथीनं वेगवेगळे सांस्कृतिक प्रयोग केले आहेत. आणि काही वर्षांपूर्वी आपल्याच लोकांनी आपल्या स्थानिक कलाकारांची कलाकृती पाहून त्याला भरभरून दाद द्यायची इच्छा थोडी अपूर्ण राहिलेली. कारण की असे नाटक, एकांकिका कित्येक वर्षात केले नव्हते. पण आज इथे इतकी मंडळी जमली आहेत आपल्याच मित्रमंडळींचे कलागुण पाहण्यासाठी, त्यांच्या पाठीवर शाबासकी देण्यासाठी. आपण एकत्र जमावे, आपल्याच लोकांचे कौतुक करावे, हेच डोळे भरून पाहण्याची इच्छा. आणि ती इच्छा आज पूर्ण झाली. मला शांती मिळाली, मुक्ती मिळाली, मुक्ती मिळाली. अरे, आपलं नाटक झालं की आणि तूही होतासच की तिकडे. म्हणजे मी तर आता तुमच्या समोर आलोय. मग तिकडे कोण होतं? मग तिथे कोण होतं? गोंधळलात ना? ओळखलं नाहीत ना मला? बरोबर आहे म्हणा. तुम्ही कसं ओळखणार? तुम्ही कायम मला माझ्या मूर्त रूपात पाहत आलात. प्रत्येक प्रयोगाच्या, प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी ज्या देवतेला अभिवादन करून तुम्ही कला सादर करता, तीच मी. रंगदेवता, नाट्यदेवता. प्रत्येक त्याची प्रत्येक कलाकृती तो माझ्या चरणी अर्पण करत असतो. पण मागची 1.5-2 वर्ष जशी तुम्हाला रंगभूमी पारखी झाली होती, तशीच मलाही ओढ होती मी कधी एकदा माझ्या लाडक्या कलाकारांना आणि प्रेक्षकांना भेटते याची. गेले काही दिवस मी तुमची तळमळ आणि नाटकाप्रतीची निष्ठा पाहतीये. मग तुमच्यासारख्या निष्ठावान कलाकारांची ही मेहनत वाया जाणं मी कसं पाहू शकले असते? आणि म्हणूनच आज परीक्षितच्या जागी त्याची भूमिका निभावायला मी इथे आले आणि विद्याच्या प्रयत्नांच्या पाठीशी उभं राहून तिचा महत्वाचा संवाद यशस्वीही करून दाखवला. तुम्हा सगळ्यांच्या, किंबहुना सगळ्याच प्रामाणिक कलाकारांच्या बरोबर मी अशीच कायम आहे आणि कायम असेल. कलावंत भाव, गुणवंत भाव, यशस्वी भाव, यशस्वी भाव, यशस्वी भाव. एकांकिका नाटक पहावे करून. कलाकार रोऱ्या उर्फ रोहन, विनायक आगाशे. जीवन बेट्टीगेरी. राहुल पाडळीकर. मोरेश दामले. चैतन्य योगेश जगताप. कॉपी अर्थात पंकज पितळे, श्रीनिवास असनारे. विद्या ओवी पाडळीकर. परीक्षा अतुल चौधरी. आणि सुरू श्यामली असनारे. शशांक जामे. प्रकाश योजना प्रीतम बेडसे. गीतलेखन प्रिया पाडळीकर. नृत्य दिग्दर्शन शामली असनारे. रंगमंच सहाय्यक वैष्णवी आपटे, अश्विनी जगताप, सौमिल असनारे, रुजुता पाडळीकर, अवनी बेट्टीगेरी आणि अजिंक्य जगताप.